नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशल सोनवणे। सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्हाला कलिंगड पिकात मार्गदर्शन करतोय। शेतकरी मित्रांनो, आज जवळपास जर बघितला हा प्लॉट आपला 26 जानेवारीची लागवड आहे आणि साधारण आता हा प्लॉट होतोय आज तुमची आहे 22 ते 23 फेब्रुवारी, म्हणजे अजून एक महिन्याला 4-5 दिवस बाकी आहे। झाडाला जर बघितलं आपण तर एक 200 ग्रॅम, काही काही ठिकाणी 100 ग्रॅम, 50 ग्रॅम असे 2-2, 3-3 फळ सेट झालेले, काही ठिकाणी 10-10 ग्रॅमचे, म्हणजे अजून 2-4 दिवसामध्ये 100% सेटिंग होऊन जाईल प्लॉटची। कुठल्याही प्रकारे मधमाशीचा याच्यावर वापर झालेला नाहीये किंवा परागीभवनाची जी प्रक्रिया ती झालेली नाही। कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं केमिकलचा अति वापर नाही। परिपूर्ण कृषी तज्ञ शेती सल्लागार या टीमच्या मार्फत हा प्लॉट चाललेला आहे आणि ह्या प्लॉटला मार्गदर्शन करत असताना मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे काही बघितलं आपण तर आत्ताची जर स्टेज बघितली आपण तर ही झाली आता 25 ते 30 दिवसाच्या आसपास आपण म्हटलं तर अशा स्टेजमध्ये तुम्हाला येणारे प्रॉब्लेम कोणकोणते आपण त्या संदर्भात बोलू। सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वेल क्रॅक जाणं, म्हणजे जे काय आता जर बघितलं आपण आता हा वेल आहे, या वेलाच्या ठिकाणी तर अचानक मध्ये चिर पडते आणि चिर पण उलून जातं। अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तिथं कॅल्शियम बोरॉनचा वापर करायचा आहे, जेणेकरून ड्रिप ॲप्लिकेशन मधून पण कॅल्शियम बोरॉन द्यायचं आहे आणि वरून पण चिलेटेडमध्ये द्यायचं आहे। वरून चिलेटेडमध्ये 250-250 टाका आणि ड्रिपमधून असेल तर 3 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 500 ग्राम द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेल क्रॅकिंगला काही अडचण येत नाही। मित्रांनो, सेटिंगसाठी काय करायचं तुम्हाला तर सेटिंगसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं H98 1 किलो, मॅजिक पॉवर 1 किलो, 13-40-13 वापरायचं आहे तुम्हाला मित्रांनो तिथं 3 किलो आणि त्यामध्ये तुम्हाला सेमिनॉन्डेड वापरायचं 500 ग्राम। मित्रांनो, ॲप्लिकेशन झालं तुमचं समजा तर याच्या पुढचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी काय आपली आदास्का कंपनीची 48-47 ग्रेड येते तर ती वापरायची तुम्हाला साधारण एकरी 2.5 किलो। तिच्यामध्ये तुम्हाला सॅमिग्रो वापरायचं आहे 500 मिली। त्यानंतर मित्रांनो, सेटिंग पिरियड झाले तुमचं, आता सगळं काही सेट झालेलं आहे, फळ आणि फुगवण पाहिजे तुम्हाला तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला 0946चा वापर करायचा आहे साधारण एकरी 2.5 किलोचा, जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जे काही फुगवणचे पिरियड चालणार आहे, जे काही तुम्हाला कलिंगड फुगवायचं आहे तर तुम्हाला नॅचरल पद्धतीने एकदम जबरदस्त फुगवण मिळते शेवटपर्यंत। मित्रांनो, या कंडिशनमध्ये भुरी आणि लाल कोळीचा खूप प्रादुर्भाव वाढतो। या प्रादुर्भाव तुम्हाला कमी करण्यासाठी आबासिन आणि मेरिऑन, आबासिन साधारण 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली आणि मेरिऑन 200 लिटर पाण्यासाठी 80 मिली प्रति 200 लिटर पाण्याची फवारणी करायची आहे। यानंतर तुम्हाला भुरीसाठी कंट्रोल मिळेल आणि लाल कोळीसाठी कंट्रोल मिळेल। तर ह्याच कंडिशनमध्ये तुम्हाला कळी सेटिंगसाठी टोमॅटो स्पेशल 500 मिली, रोको 250 ग्राम आणि बोरॉन 250 ग्राम असा स्प्रे करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळी सेटिंगला देखील मदत झाली पाहिजे। मित्रांनो, आता ही कंडिशन करत असताना साधारण तुमचा 1 महिना, 1.25 महिना, 1.5 महिन्याच्या आसपास प्लॉट गेला तर फॉस्फरिक ॲसिड एकरी 1.5 किलो सोडायचं आहे, जेणेकरून तुमच्या प्लॉटचे जे काही मुळी आहे तिची अपटेक क्षमता वाढत राहिली पाहिजे, फॉस्फरस लेवल पण मापात राहिली पाहिजे, जेणेकरून जे काही तुम्ही अन्नद्रव्य देणार आहे, जे काही तुम्ही लिक्विड देणार आहे त्याचा प्रत्येक लिक्विडचा तुम्हाला रिझल्ट भेटला पाहिजे। त्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड 1.5 किलो सोडायचं आहे। हे सोडल्यानंतर तर आपलं ज्यावेळेस प्लॉट 45 ते 50 दिवसाच्या आसपास जातो किंवा 60 दिवसाच्या आसपास जातो, आता विल्टिंगच्या प्रॉब्लेमवर बोलू। तिथं विल्टिंगचा प्रॉब्लेम खूप येतो। विल्टिंगचा प्रॉब्लेम आल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचा हातात आलेलं पीक सोडून द्यायची वेळ येते, म्हणजे कमीत कमी 3-3, 4-4 किलोची साईज फळ राहतं आणि 3-3, 4-4 किलोचीच आपण साईज घेतो, त्याच्यावरती घेता येत नाही कारण की वेलच सुकून जातो पूर्णपणे। तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तिथं फॉस्फरिक ॲसिडचा वापर करायचा आहे एकरी 3 किलो। त्यानंतर तुम्हाला सल्फर सोडायचं आहे अशा प्लॉटला साधारण 2 किलो आणि कॉपरचा वापर करायचा आहे 2 ते 3 किलो। हा करत असताना तुम्हाला कृषी तज्ञ शेती सल्लागारचं मार्गदर्शन घेऊन विल्टिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, जेणेकरून तिथं आमचं एक कॉम्बिनेशन आहे, ते कॉम्बिनेशन जर वापरलं तर विल्टिंग प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होतो आणि जी काही फळाची साईज ती पण कंटिन्यू राहते आणि जे काही वेल सुकतं ते स्टॉप होऊन एकदम प्लॉट व्यवस्थित राहून जातो, शेवटपर्यंत निगराणी खाली राहतो। आता सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ बघितला तुम्ही, पूर्णपणे इन्फॉर्मेशन बघितली। व्हिडिओ जर तुम्ही चांदवड तालुक्यातून बघत असाल, मनमाडमधून बघत असाल, नांदगावमधून बघत असाल किंवा आसपासच्या चांदवड तालुक्याचे जे काही तालुके ज्यांना चांदवड तालुक्यात येणं शक्य आहे तिथून जर तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी चांदवड तालुक्यामध्ये चांदवड मनमाड हायवे लगत दुगाव या ठिकाणी कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर 2 इथं सगळं काही तुम्हाला जे काही आता मी हे जे काही स्प्रेचा उल्लेख केला आहे अवेलेबल आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अवेलेबल होम डिलिव्हरी करायचं आहे त्यांना देखील ते अवेलेबल होम डिलिव्हरी होतं आणि ज्यांना तिथं येऊन घ्यायचं आहे तिथं ते संपर्क होऊ शकतो तिथं डायरेक्ट तुमचा। तर बघा, योग्य वाटलं तर संपूर्ण नियोजन घ्या, परिपूर्ण कलिंगड पीक मार्गदर्शनाखाली ठेवा, टाइम टू टाइम अपडेट घेत चला, जेणेकरून प्लॉटमध्ये जर बघितलं आपण तर परिपूर्ण प्लॉट बघा, एकसारखी हाईट, एकसारखी फुलकळी, एकसारखंच फळसेट, या टोकापासून त्या टोकापर्यंत। जसं टोमॅटो पिकात मी सांगतो सेम ते या पिकात आहे, मिरची पिकात पण सेम आहे। कोणतंही पीक घ्या, सल्ला मात्र कृषी तज्ञ शेती सल्लागार, खात्रीशीर, गॅरंटेड। सगळ्यात महत्त्वाचं खात्री देतो आम्ही। आणि मित्रांनो, ही खात्री घ्यायची असेल तर तुम्हाला एकदा चमत्काराला नमस्कार घ्यायचा आहे, योग्य वाटलं तर नक्की घ्या। बघा, योग्य वाटलं तर खाली ऑफिसचे नंबर पण आहे, त्यांना संपर्क करा। धन्यवाद।